व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, मित्रांनो. ऑइलचं ड्रम होतं अगोदर, नंतर आपण काही दिवसाला पाण्यासाठी वापरलेलं तर खराब झालं होतं यांनी आणि टाकून दिलं कबाडी भंगारमध्ये टाकलेलं. तर मग घेतले बघा आपण ह्याचा जरा वापर करून म्हणलं काय ते करता येईल म्हणून घेतलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा आपण आता ह्याच्यात काय करणार आहे, कोंबडी बसवणार आहे मित्रांनो. तर अगोदर ह्याला कट करून घेऊ आपण. तर असं हे व्यवस्थित कट करून घेऊया आणि एक छोटंसं त्याला एक विंडो किंवा एक खिडकीसारखं छोटंसं बनवून घेऊ त्याला. तर आपण बघा हे असं कट करून घेतलेलं आहे बघा मित्रांनो, आता काढलेलं आहे पूर्णपणे. तर आता हे ड्रम आपलं रेडी झालं बघा मित्रांनो. तर आपण काय करणार आता, ह्या ड्रम चला आपण हा घेऊन शेडमध्ये जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा शेडमध्ये न्यायच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये तूस भरून घेऊ बघा. हे चिरमुऱ्याचे जे तूस असतं ना, तर हे चिरमुऱ्याचे तूस आहे बघा. तर आपण आता हे तूस भरून घेणार त्याच्यामध्ये. तर हे तूस आपण आता टाकून घेतो मित्रांनो. तर तूस टाकल्यानंतर काय होतं, जेणेकरून ते गरम पण राहील आणि कोंबडी जर एक 5-10 मिनिटासाठी जर खाली जरी उतरली तर ते तूस गरम राहते. तर नंतर आपलं हे असे लिंबाचं पाला टाकाय त्यामध्ये. निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण प्रत्येक वेळेस जेव्हा कोंबडी बसवतो तर आपण त्याच्यामध्ये असे पाला टाकतो मित्रांनो. तर असा लिंबाचा आपल्याला पाला टाकून घ्यायचा आहे. तर टाकल्यानंतर थोडं आपण व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घेऊया बघा. हे आता आपण असं मिक्स अंडे घेतले बघा आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 अंडे घेतले मित्रांनो आपण. पटपट आपण अंडे ठेवून घेऊ बघा. एक अंडे ठेवून घेऊया. हे बघा आता आपण काय करणार आहे, चला आता आपण काय करू, हे ड्रम आता शेडमध्ये घेऊन जाऊया मित्रांनो. चला आपण हे घेतलं आता आणि शेडमध्ये. आता आपण शेडमध्ये आलो आपल्या. आता हे काय करायचं, आपल्याला अडकवायचं आहे मित्रांनो. आपली बाई पहिली पिल्ली. तर आता आपल्याला इथं अडकवायचं आहे बघा. अडकवायचं तर आपण काय करणार आहे, हे आता हे जे ड्रम आपल्याला अडकवायचं ह्या झाडाला बरोबर. अडकवून घेऊ मित्रांनो. असं आपण अडकवलेलं आहे आता. हे असं अडकवलं आहे. आता शेडमध्ये अजून 2 अंडे सापडलेत बघा इथं आल्यावर. तर हे 2 अंडे सापडले आपल्याला. तर हे 2 अंडे पण ठेवू आपण आता. हे 2 अंडे पण आपण त्याच्यात ठेवूया मित्रांनो. हे 2 अंडे अजून त्याच्यात ठेवूया अंडे. हे फ्रेश आणि ताजे अंडे आहेत तुम्ही बघू शकता. तर हे पण आपण ठेवून घेऊ ह्याच्यामध्ये मित्रांनो बघा. आणि एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि अडकवलं पण एकदम व्यवस्थित, त्यामुळे काय अडचण नाही मित्रांनो. एकदम मजबूत असं अडकवलेलं आहे त्याला. तर पडण्याचं काय हे नाही आणि बांधून पण घेतलेलं आहे त्याला वरती, त्यामुळे काय अडचण नाही. हे असं बांधलेलं पण आहे. तर त्यामुळे काय पडायचं किंवा काय दुसरं काय धक्का वगैरे लावला मेंढरांनी शेळ्यानंतर काय होणार नाही मित्रांनो. खडूक कोंबड्या बसल्यात बघा. आता ह्याच्यातली जी जास्त अग्रेसिव्ह कोंबडी आहे ती आपल्याला घ्यायची आहे बघा. आता हे अग्रेसिव्ह कोंबडी. आता ह्या कोंबडीला आपण घेऊया. आधी पिल्ले काढलेले आहेत. तर ह्या 2 कोंबड्या पण आहेत खडूक पण आपल्याला घेऊया. आणि हे ना अगोदर पिल्ले काढलेले आहेत मित्रांनो. तर काय करू आपण आता, ही कोंबडी बसून घेतली मित्रांनो ड्रममध्ये. आपण थोड्या नवीन बघूया कोंबडीने अंडे घेतलेत का बघूया आपण. थोड्या वेळ बघू मित्रांनो बघा. आणि उडी मारली किंवा बाहेर आली नाही तर ते कोंबडी अंडे घेणारच बघा 100%. तर बसलेली आहे बघा. थोड्या वेळ आपण काय करू, येऊन बघूया हे अंडे घेते का.